नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. आज जुन्नरला चाललो आहे आपण. आज जुन्नरला येतानाच आपल्याला पुढे इथे पांगरीमाता गाव लागतं. बघू शकता इथं पांगरीमातापासून आता हे जुन्नरला निघाले आहे. तर रोडपाशी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. गाणी लावून डीजे लावले त्यांनी, असे चालले बघा किती मजा. जुन्नरला खूप मजा असणार आहे. आज खूप गर्दी असणार आहे. आपणही जाणार आहे. हॅलो मित्रांनो, आपण आता इथं आलेलो आहे. तर आपल्याला किल्ला इथं दिसतच आहे समोर आता आपल्याला. आणि समोर वेस दिसते, ही वेस आता झाली आहे, पहिली नव्हती इथे. आता ह्या वर्षी झाली आहे ती 2024मध्ये. खूप अशी सुंदर अशी वेस झाली आहे. आणि समोर आपल्याला किल्ला दिसत आहे. आता आपण जुन्नर या ठिकाणी आलो आहे. तर आता थोडं वरती जाऊया आपण. आता इकडं तुम्ही बघू शकता, इकडं गाड्या पार्किंग आणि इकडे सांस्कृतिक शिवाजी महाराजांनी कसं इतिहास घडवला ते इथं दाखवणार आहे. संध्याकाळी कार्यक्रम आहे इथे, तुम्ही बघू शकता. खूप असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे इथं. आणि थोडं पुढं आल्यावरती इथं आपल्याला चौक लागतं. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे, तुम्ही बघू शकता. इथे चौक आहे. आता इथे रात्रीचं खूप भारी लाइटिंग लावली आहे. रात्रीचं खूप भारी दिसतं इथं. दिवसा हार लावले आहे, तुम्ही बघू शकता. इथं हे असं सुंदर आपल्या महाराजांचं इथे चौक आहे इथे, शिवाजी महाराजांचं. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. तर इथनं आता आपल्याला वरती जायचंय. तर आपण गाडी पार्क करून आता वरती जाऊया. इथनं पायी जावं लागतं. वरती गाडी जाते, पण आज शिवजयंतीमुळे वरती गर्दी असेल खूप आणि जागा पण नसेल एवढी, त्यामुळे आम्ही गाडी पार्क केली आणि वरती आलो. आणि वरती आलो, इथं पायऱ्या, इथनं आपल्या आता पायऱ्या लागतात. इथनं वरती आता जायचं आहे आपल्याला. आणि इथनं वरती आल्यावरती आपल्या इकडे बाजूला तुम्ही बोर्ड लावलेले बघा, किल्ल्यांचे काही फोटो आहेत. शिवनेर किल्ल्यांचेच आहेत ते. आणि थोडं वरती आल्यावरती इकडं आता इथनं वरती आता आपण जाणार आहे. समोर एक दरवाजा दिसत आहे. आता त्या दरवाजातून पहिला दरवाजा आहे हा. त्या दरवाजातून आता वरती आपण आपण आता वरती आलो आहे. आणि वरती बोर्ड तुम्ही बघू शकता. इथं प्लास्टिकचा वापर टाळा असं बोर्ड लिहिलं आहे. प्लास्टिकच्या टाकण्याचा, आणि प्लास्टिक टाकण्यासाठी आपल्याला असे डबे बघायला आणि इथं वरती आपण हत्ती दरवाजा कसे आलो आहे. इथं हत्ती दरवाजा काठी लावली आहे वरती. आता थोडं दम लागलाय आता आम्हाला. आता वरती जाऊन आता पाणी पिण्याची पण सोय आहे. वरती टाकी भरून ठेवलेले आहे. वर मस्त थंडगार पाणी भेटेल आपल्याला. इथं आता या दरवाजा फुलं असे लावलेले आहेत. सुंदर असं केलं आहे हे दरवाजा. आणि इथनं वरती आता आपण पब्लिक तुम्ही बघू शकता, पायी चालू आहे. भरवून आता आहे. आणि इकडे वरती आल्यावरती समोर आपला असा रोड गेला आहे. इकडनं शिवाईदेवीकडे मंदिराकडे शिवाईदेवीकडे तुम्ही पाठीबाजूला. आणि इकडे वरती किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या. आणि हे तुम्ही पाणी साठा, हे तुम्ही आता लोखंडावर बसलाय, पहिलं लोखंडच होतं. तर आता काही कचरा पडू नये, कोणी तिकडे गेलो की त्याच्यात पडू नये. आता येतो थोडं वरती आलं, आपल्याला अजून एक दरवाजा लागतो. हा मेन दरवाजा आहे. मेन दरवाजापासून आता वरती आपण जाणार आहे. तर बाजूला सारखा जरा व्यवस्थितच उभे होते ते. आपण थोडं वरती आल्यावरती आता अशा उन्हात येण्यासाठी आपलं आज
आजवरती खूप गर्दी आहे, खूप शिवभक्त आला आहे. आणि इथं तुम्ही आता हा कोणता दरवाजा आहे, हा आहे कुलूप दरवाजा. आपल्याला आता समोर अजून एक दरवाजा लागतो, हा कुलूप दरवाजा. आणि याच्या आधीचा मेन दरवाजा आणि त्याच्या आधीचा कोण होता, हत्ती दरवाजा. असे दरवाजे लागले. आणि वरती आल्यावरती इथं थोडं विश्रांतीसाठी आपण बसलो, आता दम लागले वरती. आणि इथं खूप असं सुंदर असं गार्डन आहे. आणि इथं हे झाडाचं नाव बघ, खूप असे झाड आहेत, त्या झाडांवरती नाव लिहिलेली आहेत. आता इथं आपण अंबरखाना या ठिकाणी आलो आहे. अंबरखाना म्हणजे इथे घोडे बांधायचे असं. आतमध्ये आपण जाऊन बघूया कसं काय आहे. हे खूप असं म्हणजे सगळीकडून भिंत होती, आता पडले, निम्मी भिंत पडलेली आहे. आणि येतनं वरती पायऱ्यात वरती जायला तुम्ही आज बघू शकता. आणि हा अंबरखान्यामध्ये आपण आलो आहे. आतमध्ये आल्यावरती खूप असं आवाज घुमतोय असा. तुम्ही बघता इथं आता घोडे बांधायचे या ठिकाणी. भिंत अशी दगडाची भिंत आता ही पडली, खूप दणकट आहे. बघा कशी बांधली असेल, तुम्ही बघू. तर मित्रांनो, अंबरखाना बघून आल्यावरती थोडं पुढं आपल्याला बाजूला इकडं आडवं आलं ना पुढं, तर इकडं आपल्याला गंगा जमुना टाकी बघायला भेटते. गंगा जमुना टाकी म्हणजे इथं पिण्याचे पाणी, तुम्ही बघू शकता इथं पिण्याचे पाणी लिहिलं आहे. हे प्यायचं पाणी, हे वरती टाके भरलेले आहेत, हेच पाणी पाणी काय नाही दिसतंय इथून. मित्रांनो खूप असं माणूस स्वच्छ, हा ते काय ऊन दिसतंय तिकडे आतमध्ये खूप लांब पसार आहे. हा ऊन पडलं, स्वच्छ पाणी. इकडचं हे खराब आणि हे स्वच्छ असं थंडगार पाणी पाईप टाकून वरती काढून टाके भरलेले आहेत. तर हे असं सुंदर असं गंगा जमुना टाके आपल्याला इथे बघायला भेटते. वरून लोखंड ठेवलं आहे आणि इकडनं असं दगडामध्ये आतमध्ये जाण्यासाठी. आणि इकडं वरती आल्यावरती तुम्ही आता इथं शिवजयंतीनिमित्त इथं तुम्ही बघता नवीन आपल्याला किल्ले शिवनेरी काहीतरी लिहिलं आहे. जिजाऊ आहे असं वाटतंय, जिजाऊ आहे असं वाटतंय. तिथं आपण इथं व्ह्यू पॉइंट असं व्ह्यू पॉइंट वरती आल्यावरती इथं आपल्याला तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला तर इथं माहिती लिहिली आहे. इथं काय लोकार्पण समारंभ अशी बारीक अक्षरात लहान, ते तुम्ही येऊन इथं वाचू शकता. काढायचे का फोटो? हाँ फोटो काढायचे नहीं, चलो उधर चलो, लास्ट में आता. काय मंदिर है काय, यहाँ से जाना पड़ेगा ना हमको, आएंगे यहाँ. ओके जन्मस्थान, शिवजी का जन्मस्थान. तर मित्रांनो, थोडं इकडं आपल्याला ग्राउंड थोडं मोकळं बघायला भेटतं. इथं हेलिकॉप्टर उतरतो इथं. आणि इथून तुम्ही आकार हा बघू शकता कसा आहे शिवनेरी किल्ल्याचा. मध्ये गोल केला इथे हेलिकॉप्टर उतरतो तिथं. आणि समोरच किल्ला आपल्याला बघायला जन्मस्थान, तिथं आपण आतमध्ये गेलो पाळणा बघायला भेटतो. आणि इकडं आपल्या पाठीमागे इकडं जिजाऊंचं काही मूर्ती ठेवली आहे तिथं आपण आलो आहे. आता इथनं समोर आता हे हेलिकॉप्टरसाठी. आणि इथं किल्ल्याजवळ आल्यावरती तुम्ही आता खूप सुंदर असं फुलांनी सजवलेला आहे असा किल्ला. तुम्ही आता थोडं पुढे आल्यावरती आपल्याला इकडं अजून काहीतरी नवीन बघायला भेटतं. तिथं असं कुंड आहे एक, आणि तिथं घोडे धुवायचे असे बोलतात. आपण तिथं पण जाणार आहे. किल्ल्याच्या थोड्या पुढेच आहे अजून. बघा इकडं असं दगडाचं खूप असं गोल ग्राउंड आहे. तिथं पाणी असायचं, तिथं घोडे धुवायचे असे बोलायचे, असे म्हणजे त्या काळात असायचं तिथे. आणि इकडं आपण आता किल्ला आपण बघू शकता. खूप असं सुंदर असं किल्ला आहे. वरती आल्यावरती आता इथे आपण आता दर्शन घेऊन आता तर आता तुम्ही
बघू शकता हा इथं आतमध्ये पाळणा आहे, तर बाहेरूनच दर्शन घेऊन जातात, आतमध्ये नाही जाऊन देतात. शिवजयंतीमुळं असे तुम्ही सुट्टी काढून रविवारचं आले तर तुम्हाला सगळं काय बघायला भेटतं. आणि इथं आता इथून बघू शकता आपण मागेशी तुम्हाला दाखवलंच आहे, इथं घोडे धुवायचे शिवाजी महाराजांच्या त्या काळात. आणि इकडे खाली आपण आता हे खाली कडे लोट वाढलेली इकडनं खाली आल्यावरती आता आपल्याला कडे लोट आपण जाणार आहे. तर इथं आपण घेतो जुन्नर हे खाली असं सुंदर असं व्ह्यू दिसतो, इथून सुंदर असं व्ह्यू दिसतं. खाली जुन्नर आपल्याला बघायला भेटतं. आणि इथं कडे लोटका आल्यावरती इथं एक झाड आपल्याला बघायला भेटतं खूप दिवसापासून. आणि इकडं आता 4 वाजले आहे, त्यामुळे सूर्य मावळता झाला आहे तो. तर इथं कडे लोटपाशी आल्यावरती आपल्याला इथं एकच झाड असं बघायला भेटतं, सालई नाव आहे त्या झाडाचं. आणि पावसाळ्यात आले तर खूप असं हिरवगार असं झाड ते दिसतं आता. आणि इथं आता कडे लोट खूप असं सुंदर असं ऊन पडलं, इथं लहान मुलगा आहे इथं. आणि इकडे आल्यावरती आपल्याला इथनं कडेलोट तुम्ही कडेलोट असं का बोलतात इथं तुम्ही बघू शकता. म्हणजे खूप आज ते शिवाजी महाराजांच्या काळात इथे कोणी असं गुन्हा केला तर वाईट काम केले तर इथं पोत्यात घालून बांधून इथनं खाली ढकलून द्यायचे असे. तर कडेलोटपाशी आल्यावरती आपल्याला समोर तुम्ही खाली डेकोरेशन आपल्याला आपण सुरुवातीला दाखवलं ते आपल्याला बघायला भेटतं सुंदर असा. ते संध्याकाळी कार्यक्रम आहे. तर कडेलोटपाशी आल्यावरती आपल्याला सुंदर असा जुन्नरचा असा व्ह्यू बघायला भेटतो. आता सूर्य मावळतो 5 वाजले आहे. तर आता तुम्ही बघू शकता खाली ते पॅराशूटवाले आहेत, ते तिथनं वरती उडवतात. किती वरती उडवलं बघा. ते खूप असा आवाज येतो. ते 1200 रुपये फी आहे त्याच्यामध्ये बसायची. पबजी गेम आहे, त्यामध्ये बग्गी आहे, तशी गाडी आहे ही पॅराशूट वरती. आणि जवळ आले असा आवाज येतो त्या गाडीचा खूप असा. आणि जाताना अशी खाली जाते की पडते का काय असं वाटतं, पण ते हळूहळू जातेच खाली असं. नाही आता जवळ आहे आपल्याला, चल. दमलेच दोघे फार दमलेत आता. 5:30 वाजले आहेत. आता वरती आपण आता खाली चाललो आहे. तर सूर्य तुम्ही बघू शकता सुंदर पडला. मित्रांनो, तर सुंदर असा ट्रेक आपला शिवनेरी किल्ला यावरती झाला आहे. फर्स्ट ब्लॉग आहे आपला. व्हिडिओ कसा काही चूक झाली असेल तर माफ करा. तर पुढचा ब्लॉग आपण चांगला बनवण्याचा प्रयत्न